नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज ससा टोपीची कटिंग व स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे व सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. आता इथे बघा, इथे एक मी कपडा घेतलेला आहे कॉटनचा. त्याची उंची घेतलेली आहे बघा मी 14 इंच आणि रुंदी घेतलेली आहे बघा 16 इंच. बघू शकता तुम्ही. आता मी बघा हा कपडा फोल्ड केलेला आहे. आता फोल्ड केल्यानंतर काय होणार आहे बघा, आपली जी काही उंची आहे ना ती येणार आहे 8 इंच आणि रुंदी येणार आहे 14 इंच. तुम्हाला दाखवते. तर बघा इथे उंची आलेली आहे 8 इंच आणि रुंदी आलेली आहे आपली 14 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, जो काय आपला ओपन साईड आहे ना तो कपडा आपल्याला काय करायचा आहे, कपडा उलटा करायचा आहे आणि आपल्याला जी काही आपली ओपन साईड आहे ना त्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी याच्यावरती एक टीप मारून घेते. आणि टीप मारल्यानंतर आपल्याला हे सरळ बाजूनी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती परत एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या टोपड्याची फिनिशिंगसुद्धा अगदी सुंदर येईल. याच्यासाठी वरच्या साईडने सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी वरच्या साईडने एक दाब टीप मारून घेते. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही एकाच वेळेला पहिल्यांदाच बघत असाल तरी तुम्हाला नक्कीच शिवता येईल. एवढी सोपी पद्धत आहे. फक्त मी जसं सांगते तसं एकदा नक्की करून बघा. व्यवस्थित आपली जी काही ससा टोपी आहे ना व्यवस्थित तयार होईल. तर बघा इथे मी दाब टीप मारून घेतलेली आहे. आता ज्या काय आपल्या 2 बाजू आहेत ना साईडने, ती मी आता काय करणार आहे, बघा फोल्ड करत त्याच्यावरती एक एक शिलाई मारून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं फोल्ड करत त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला सेम तसंच करायचं आहे. तर बघा शिलाई मारताना खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित टीप मारायची आहे, लॉक करायचे आहेत टिपा. ठीक आहे, सुरुवातीला सुद्धा करायचे आहेत आणि शेवटी सुद्धा टीप आपल्याला ही लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले धागे वगैरे नंतर निघणार नाहीत याच्यासाठी. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला तसंच फोल्ड करायचं आहे. आता जो काय आपला कपडा आहे ना शिलाई मारलेला, त्याला आपल्याला व्यवस्थित असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटरला एक टिक करून घ्यायची आहे. अगदी सेंटरला आपल्याला एक टिक करायची आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित त्या टिपवरती ठेवायच्या आहेत आणि जी काय आपली टिक केलेली आहे ना त्याच्यावरती आपल्याला ते दोन्ही भाग ठेवायचे आहेत. ठीक आहे, आणि वरच्या साईडने आपल्याला साधारणपणे अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे वरून. हे सुरुवातीला टिपा लॉक करायच्या आहेत आणि शेवटी सुद्धा शिलाई मारल्यानंतर आपल्याला टिप लॉक करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी एक दाब टीप वरून मारून घेणार आहे.
आणि आता हे आपल्याला ओपन करायचं आहे. आता जे काही याचे कोणे आहेत ना ते अगदी व्यवस्थित आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त असे इथे सशासारखे आपले कान इथे व्यवस्थित निघालेले आहेत. आपल्याला एक आता काय करायचं आहे, एक त्रिकोण घ्यायचा आहे. साधारणपणे हा त्रिकोण 4.5 बाय 4.5चा होता आणि उंची याची होती बघा 3.5 इंच, जवळपास 3.25 असेल. तर हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. हे लावताना हा जो काही त्रिकोण लावताना काळजी घ्यायची आहे, खालचा आपलं जो भाग आहे ना तो शिलाईमध्ये यायला नको. अगदी व्यवस्थित जी काही आपली पहिली टीप दिलेली आहे ना व्यवस्थित त्या टीपवर आपल्याला हा त्रिकोण जोडून घ्यायचा आहे वरच्या भागाला. व्यवस्थित पकडत आपल्याला या टिपा मारायच्या आहेत. आता आपल्याला खालच्या साईडने 2 नॉट काय करायचं आहे, पाठीमागच्या बाजूने आपल्याला 2-3 प्लेट्स टाकायच्या आहेत. ठीक आहे, अगदी छोट्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपलं पाठीमागच्या भागाला सुद्धा व्यवस्थित टोपी बसेल याच्यासाठी. आता मी बघा साधारणपणे 6 ते 7 इंच एवढे इथे उंचीला कापड घेतले असेल आणि रुंदीला 1 इंच जवळपास असेल. तर याची मी बंद तयार करून घेणार आहे आणि खालच्या साईडने लटकन टाईप थोडंसं करणार आहे. आणि हे आपल्या टोपीला बघा कसे जोडायचे आहेत ते. अगदी आतल्या बाजूने थोडंसं फोल्ड करायचं आहे. जो काही बंद आहे आपला तो आतल्या बाजूने थोडासा फोल्ड करायचा आहे आणि चौकोनी याला शिलाई देऊन घ्यायची आहे. याने काय होणार आहे की असं वाटणार सुद्धा नाही की हे आपण जॉईन केले वगैरे. अगदी फिनिशिंग सहित आपलं हे लागल्या जाईल आणि म्हणजे खूप सुंदर असा लुक येईल. आणि दोन्ही साईडने आपल्याला एक बंद जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने आपला हा बंद लागलेला आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम तसेच इथे बंद लावून घ्यायचे आहेत. आता फायनली आपल्या टोपड्याचा लुक तुम्हाला या प्रोजेक्टरला घालून दाखवते मी. खूप सुंदर असा या टोपड्याचा लुक आलेला आहे. बघू शकता तुम्ही, नक्कीच ट्राय करा. चला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला. अशाच छान व्हिडिओसाठी तुम्ही मला आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.